नमस्कार, राणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. हे पहा, आज आपण बनवणार आहोत खव्याचे गुलाबजामची रेसिपी व रवा घालून बनवलेले हे मी गुलाबजाम हे आहेत. एकदम फाटणार नाही, तुटणार नाही व एकदम छान असे मऊ लुसलुशीत गुलाबजाम आज आपण बनवणार आहोत. मस्त खव्याचे गुलाबजाम आपण आज बनवणार आहोत. हे पहा, एकदम छान असे प्रमाणासहित मी सांगितलेलं आहे आणि फेलही होणार नाहीत. एकदम मस्त छान घरच्या खव्याचे मी गुलाबजामू हे बनवलेले आहेत. चला तर मग सुरुवात करूयात. मी काय केलेलं आहे त्यासाठी अगोदर पाक बनवून घेतलेला आहे. हे पहा, एक पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये 2 ग्लास पाणी हे मी घातलेलं आहे व त्यासाठी मी पाव किलोचा माझ्याकडं एक डब्बा आहे, तो मी पाव किलो साखर ही त्यामध्ये घातलेली आहे. आपण एक तारी चाचणी पण करणार नाही, नुसता पाक हा करून घेणार आहोत. हे पहा, मस्त छान आपण आता पाक बनवून घेऊयात. त्यामध्ये मी विलायची घातलेली आहे. हे पहा, अशा प्रकारे आपण त्याला ठेवून द्यायचं व 2-3दा ढवळलं की होऊन जातो. त्याला सारखं ढवळत बसायची गरज नाही किंवा हलवायची गरजही नाही. हे पहा, अशा प्रकारे आपण आता पाक हा बनवून घेणार आहोत. तुम्ही कशा प्रकारचे गुलाबजाम करता ते मला नक्की सांगा कमेंट करून. हे पहा, अर्धा किलो खवा हा घेतलेला आहे, 500 ग्राम आहे. छानपैकी आपण आता त्याला थोडंसं मळून घेऊयात. हे पहा, घरीच बनवलेला हा खवा आहे, त्यामुळे एकदम सॉफ्ट हा झालेला आहे. हे पहा, त्यामध्येच मी काय केलेलं आहे, पाऊण वाटी रवा हा घातलेला आहे. रवा हा आपण बारीक घेणार आहोत. हे पहा, मोठा रवा हा अजिबात घ्यायचा नाही, त्यामुळे गुलाबजामू हे फुटतील. जर ठोकरे असेल तर तुम्ही तो मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. हे पहा, त्यामध्ये सोडाही मी घातलेला नाही. अशा प्रकारे मी संपूर्ण रवा हा त्यामध्ये घातलेला आहे. हे पहा, पाऊण वाटी रवा हा होता. आपण छानपैकी मी मळून घेतलेला आहे. एकदम सॉफ्ट व एकदम लुसलुशीत असे व संपेपर्यंत जशाच तसे राहतात असे जांभूळ. हे पहा, अशा प्रकारे गोल गोल हे करून घ्यायचं आहे. तुमच्या साईजनुसार किंवा आवडीनुसार तुम्ही अशा प्रकारे करू शकता. हे पहा, अशा प्रकारचे मी सर्व गुलाबजाम हे करून घेत आहे. तुम्हाला जर साईज मोठी किंवा छोटी हवी असेल तर तुम्ही तशा प्रकारे बनवू शकता. हे पहा, मस्त छान सर्व मी बनवून घेतलेले आहे व छानपैकी तळतही आहे. आता तेल छानपैकी गरम झालेलं आहे. मी हे तेलामध्ये तळत आहे. तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुम्ही तुपामध्येही तळू शकता, पण थंड झाले की त्यावर तूप हे आळल्यासारखं होतं, त्यामुळे मी गुलाबजाम हे तेलातच तळत असते. तुम्ही कशा प्रकारे गुलाबजाम करता ते मला नक्की कमेंट करून सांगा व माझे आवडले का तेही मला सांगा. मीडियम गॅसवर आपण हे छानपैकी तळून घेणार आहोत, कारण गॅस जर फुल केला तर त्यामध्ये तळत नाहीत व वरती काळपटपणा लगेच येतो व मध्यभागी जशाच तसे राहतात. हे पहा, अशा प्रकारे कलर येईपर्यंत मस्त छान तळायचे आहेत. हे पहा, एकदम छान खुसखुशीत व मऊ लुसलुशीत असे गुलाबजामू तयार होतात. दुसरीही बॅच मी अशाच प्रकारे तळून घेतलेली आहे व सर्व गुलाबजाम मी अशाच प्रकारे तळून घेणार आहेत व थोडासा पाकही गरम आहे, तोपर्यंतच आपण गुलाबजाम हे टाकून घ्यायचे. एकदम कोमट झाला की टाकायचे आहेत, त्यामुळे एकदम छान होतात व
ते छान फुललेले असतात व फुटतही नाहीत. चला तर मग एकदम मस्त व छान असे आपले गुलाबजाम हे तयार आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूयात अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.